हिरण्यकश्यपूचा वध करतानाचा सुंदर असं शिल्पसुद्धा भगवान नरसिंहाचं इथं आहे. मंडोवराच्या मागील बाजूला मकर प्रणाल आहे व त्यावर आरूढ गंगा शिल्प आहे. फक्त तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघू शकते. आणि ही जी डिझाईन आहे ही चालुक्यांच्या सगळ्याच मंदिरांना होती, जे की आपण अंबाजोगाईच्या पण सगळ्या मंदिरांना बघितलंय. काही मूर्त्या अजूनही आहेत, या मूर्त्या अजूनही इथे आहेत. आता हे मंदिर आत्ता इथे पुजारी वगैरे आहेत, त्यांच्या अंडर आहे, त्याच्यामुळे तरी मंदिराची पूर्ण देखभाल होते. आणि गावकऱ्यांनी इथल्या नेत्यांनी वगैरे ट्रस्ट इथं निर्माण करून इथं मंदिर पूर्ण बांधलं आहे. हे मंदिराचा मागचा भाग तर बघितलाच आपण, पण ह्या गाभाऱ्याचं किंवा या भागाचं नंतर बांधकाम झालं आहे. पण खूप छान अशा प्रकारे या मंदिराचं संगोपन केलं जात आहे. आणि इथं आल्या साक्षात केदारेश्वराचे दर्शन झालेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या प्राचीन इतिहासाची माहिती पोहोचेल. आता हे जे मंदिर आहे हे जवळपासच्या एरियातील लोकांना तर माहितीच आहे, पण अजून महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत किंवा भारतातल्या सर्व लोकांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या भाषेमध्ये बघण्याचा ऑप्शन पण मेटा सध्या देतोय. तर आपण हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू सगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ बघू शकतो. सो फक्त जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून की या मंदिरांची माहिती पोहोचेल. आपला उद्देश हाच आहे, सनातनमधील जे पूर्वीच्या काळी राजांनी बांधलेले जे मंदिरं आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.